संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता आम्ही जरा ऊन कमी झाल्यामुळे स्ट्रॉबेरी तोडत आहोत. थोडीफार स्ट्रॉबेरी, एक 10-15 किलो स्ट्रॉबेरी गावते. आता एक गोष्ट अशी झालेली आहे की हे काम करत असताना खाली वांढरं आलेली आहेत आणि ती वांढरं जो मखा लावलेला त्या मख्याची कणस कुठं कुठं शिल्लक आहेत ती कणस खात आहेत. अगदी म्हणजे येत आहेत झाडाची तोडतायत आणि दगडावर बसून खात आहेत. तुम्हाला दाखवते. खा 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 खा. हा अगं ग ग अगं नका बेऊ, अगं नका बेऊ, अगं नका बेऊ. बाय. बघा बघा कशी उड्या घालते ते. हा आणि त्या वांढरांची छोटी छोटी बाळ देखील आहेत. ते बघा तिथे तिथे ते बघा. ऐ ऐ ऐ ए बंब्या, इकडे बघ, इकडे बघ. ते बघा कसं मक्याचं कणीस ते तिथं बसलेलं वांडार सोलून खातंय. हा जो समोरचा तुम्हाला बांध दिसत आहे, हा संपूर्ण बांध, या बांधाला आहे ना शेंबार्टीची झाडं आहेत. ती बघा शेंबार्टीची झाडं आहेत आणि त्या शेंबार्टीचा पाला ही जी वांढरं आहेत ती वांढरं आवर्जून खातात. आता कवळा कवळा पाला ते बघा तिथं जे बसलेले एक वांडार आहे ते वांडार तिथला कवळा कवळा पाला खात आहे. तर आता ही जी मक्याची ताटं आहेत उभी, आमच्याकडे ह्या अशी जी कणसांची जी झाडं आहेत त्यांना ताटं बोलतात. तर ही जी कणसांची ताटं आहेत त्या ताटांना जी कणसं आहेत ती कणसं खायला वांढरं आवर्जून 2-3 दिवसातून इकडे येतात. हे अख्खं शेत एक 15 दिवसाच्या मागं अख्खं बहरलेलं होतं, हिरवं गार दिसत होतं. हिरवं पीक गव्यांनी खाल्लं. पाणी अपुरं पडल्यामुळं जी स्ट्रॉबेरी होती ती स्ट्रॉबेरी वाळवावी लागलेली आहे. ते एक असं म्हणतात ना, शेतकरी पेरतो मुठभर, उगवतं धनभर आणि संपूर्ण जग हे खातं त्यानं पिकवलेलं पोटभर. तर शेतकऱ्यासारखा माणूस या जगामध्ये दिलदार कुठंच सापडणार नाही. आणि खूप म्हणजे एक समाधान वाटतं की एकमेव शेतकरी असा माणूस आहे जो त्याच्या कष्टाचं जे फळ आहे ते फळ इतरांना देण्याची दानत ठेवतो. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. आता मोठमोठे कंपनीवाले आहेत, बिझनेसमॅन आहेत किंवा मोठे मोठे मॉल आहेत, त्या मॉलमध्ये तुम्ही सारखे म्हणजे एक कॅरी बॅगसुद्धा तो त्या मॉलमध्ये आपल्याला फ्रीमध्ये दिली जात नाही. मात्र शेतकऱ्याचं जे असं शेत आहे त्या शेतामध्ये रानातील प्राणी असतील, जनावरं असतील, पक्षी असतील, अगदी येतात, पोट भरून खातात आणि निघून जातात. आणि कसं होतं, शेतकरी फक्त स्वतःचा विचार करत नाही तर संपूर्ण जगाचा शेतकरी विचार करतो. मात्र शेतकऱ्याच्या जीवाचा कोणीही विचार करत नाही.